शनशान भाग तुमचं स्वागत करतोय या भागामध्ये. एक होता परमेश्वरच्या. आपण मुळात कथा ऐकलेली आहे, जिथे मंगलेश आणि सुंदरवर्मन यांनी रामटेक म्हणजे नागपूरच्या नलराजांवर हल्ला करून रामटेक जिंकून घेतलं आणि त्यानंतर तिथल्या राजकन्यांना मंगलेशनी आपल्या रख्या म्हणून वातापीला नेऊन ठेवलं. पुढे काय झालं आपण पाहूया. त्यांनी व्याघ्रस्वामीला सल्ला विचारला होता आणि व्याघ्रस्वामींनी त्याच्या वागण्याबद्दल थोडीशी नाराजी व्यक्त केली होती. पुढे काय झालं. मंगलेशनं काही दिवसांनी सुरतला बोलावणं पाठवलं. सुरत हा मंगलेशचा एक हुशार सेनानायक. सुरत आल्यावर मंगलेशनं दालनातील इतर सर्व सेवकांना रजा दिली. सुरत समोर उभा होता. मंगलेशनं विचारलं, काय सुरत, कशी आहे सैन्याची हालचाल? सैन्य तयारीत आहे महाराज. पुढली मोहीम कुठली याबद्दल उत्सुक आहे. ठीक आहे, पण तुझ्यावर आहे त्यापेक्षा जास्त जबाबदारी द्यावी असं माझ्या मनात आहे. कुठली जबाबदारी द्या महाराज, मी तयार आहे. उत्तम. मग या राज्याचा मुख्य प्रधान म्हणून मी तुला नेमायचं म्हणतोय. सुरतनं मान उचलून आश्चर्यानं पाहिलं. मुख्य प्रधान व्याघ्रस्वामी पुलकेशीच्या काळापासून दरबारात होता. कीर्तिवर्मननं त्याला मुख्य प्रधान केलं होतं. इतक्या अनुभवी माणसाला दूर करून सुरत सारख्या शिपाई गड्याला तिथे बसवणं निश्चितच आश्चर्यकारक होतं. व्याघ्रस्वामी आता वृद्ध झालाय. त्याच्या सल्ल्यावर माझा भरवसा राहिलेला नाही. त्याच्याऐवजी तुझ्यासारखा एखादा तरुण तडफदार नौजवान मला माझा मुख्य प्रधान म्हणून हवाय. आहे तयारी? महाराज, तुम्ही हुकूम केला तर तो मी मानणारच. पण मला दरबारी कामकाजाचा काहीच अनुभव नाही. मी रणांगणावरचा योद्धा. मला दरबारात एका ठिकाणी बैठक करणं किती जमेल इतकीच मला शंका आहे. मंगलेश हसला. याच कारणासाठी मला व्याघ्रस्वामीला बदलायचंय. तो नुसता बैठकीतला शाणा आहे. तलवार गाजवायची त्याची क्षमता नाही. उद्या गरज लागली तर तू दरबार आणि तलवार दोन्ही गाजवू शकतोस. आहे तयारी? मी तयार आहे महाराज. 2च दिवसात मंगलेशनं दरबार भरवला. दरबार भरल्यावर त्यानं व्याघ्रस्वामीला सामोरं बोलवलं आणि सेवकाला काहीतरी खूण केली. ताबडतोब 4 सेवक हातात वस्त्रानं झाकलेली मोठी तबकं घेऊन आले. मंगलेश नेहमी सिंहासनावर बसूनच हुकूम द्यायचा, पण आज आता तो उभा राहिला. 4ही तबकं त्याच्या समोर आणली गेली. त्याला मंगलेशनं हस्तस्पर्श केला. 4ही सेवक बाजूला उभे राहिले. मंगलेश बोलू लागला. आमचे मुख्य प्रधान व्याघ्रस्वामी यांनी आजवर अनेक वर्ष या राजसिंहासनाची सेवा केली आहे. माझे आप्पा महाराज पुलकेशी यांच्या कारकिर्दीत व्याघ्रस्वामी दरबारात रुजू झाले. अण्णा महाराज सम्राट कीर्तिवर्मन यांनी व्याघ्रस्वामींना मुख्य प्रधान हा दर्जा दिला. आजपर्यंत जवळजवळ 20 वर्षांनी हा हुद्दा सांभाळला. पण आता त्यांच्या वाढत्या वयोमानामुळे त्यांना दिवसेंदिवस आपलं कार्य सांभाळणं कठीण जात आहे. त्यामुळे त्यांनी मला माझ्याकडे कार्यमुक्त करण्याची विनंती केली. व्याघ्रस्वामी आश्चर्यानं मंगलेशकडे पाहत होते. आपल्या काय चुकीसाठी आपली हकालपट्टी केली जात आहे हेच त्यांना कळत नव्हतं. मंगलेश पुढे बोलू लागला. त्यांच्या विनंतीनुसार आम्ही आजपासून त्यांना कार्यमुक्त करत आहोत. केलेल्या सेवेबद्दल एक लहानसा पुरस्कार म्हणून त्यांनी या भेटीचा स्वीकार करावा. इतकं बोलून मंगलेशनं 4ही सेवकांना खूण केली. सोन्याच्या मोहरांनी भरलेली तबकं घेऊन ते व्याघ्रस्वामीच्या दिशेने आले. पण व्याघ्रस्वामीचं लक्ष मंगलेशच्या पुढच्या बोलण्याकडे लागलं होतं. यापुढे सुरत हा आमचा मुख्य प्रधान असेल. मी बदामीमध्ये नसताना ज्याप्रमाणे व्याघ्रस्वामी राज्यकारभार सांभाळत त्याचप्रमाणे सुरत बदामीतून राज्यकारभार सांभाळेल. आजपासून आम्ही सुरतला मुख्य प्रधानाचा हुद्दा देत आहोत. इतकं बोलून मंगलेशनं सुरतला पुढे यायची खूण केली. सुरत पुढे आल्यावर त्याच्या स्वतःच्या नावाची मोहोर आणि मुख्य प्रधानकीची वस्त्र त्याला बहाल केली गेली. हे झाल्यावर मंगलेशने परत सिंहासनावर बैठक घेतली. व्याघ्रस्वामीकडे वळून तो हसत मुखाने म्हणाला, व्याघ्रस्वामी, तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला आता सेवामुक्त केलंय, तुम्ही जाऊ शकता. थरथरत व्याघ्रस्वामी मागे वळले. सर्वच दरबाऱ्यांचा विश्वास बसत नव्हता. जेमतेम 52-53 वर्षाच्या व्याघ्रस्वामींना तडकाफडकी सेवामुक्त करण्यात आलं होतं. अपमानानं विद्ध झालेले व्याघ्रस्वामी माघारी वळले. काय चूक केली होती त्यांनी? आणि मग त्यांना आठवलं त्यांची चूक एकच होती. त्यांनी मंगलेशला तो जनतेत प्रिय का होत हे स्पष्ट सांगितलं होतं. सेवेत कुठलीही कुचराई त्यांनी केली नव्हती. किंबहुना सम्राट कीर्तिवर्मन यांना व्याघ्रस्वामींनी काही चूक दाखवून दिली तर त्यांनी कायम व्याघ्रस्वामीच्या मताचा आदर केला होता. व्याघ्रस्वामीचाच काय कुठल्याही सेवकाचा अपमान महाराज कीर्तिवर्मन यांनी कधी केला नव्हता. महाराज मंगलेश यांनी मात्र अक्षरशः कसलीही पूर्वकल्पना न देता व्याघ्रस्वामींना दरबारातून हाकलून दिलं होतं.
विमनस्क परिस्थितीत व्याघ्रस्वामी घरी निघाले. डोळ्यातून आसू ओघळत होती. थरथरत ते चालत होते. ते राजवाड्यातून बाहेर येताच मुख्य प्रधानाचा रथ घेऊन त्यांचा सारथी पुढे आला. हातानेच त्याला मागं जायची इशारत करून व्याघ्रस्वामी पायीच चालत निघाले. पावलं नीट पडत नव्हती. ठेचा लागत होत्या. रस्त्यातली धूळ पायांवर वस्त्रांवर चिकटत होती. पण त्यांना त्याचं भान नव्हतं. मनातल्या गोंधळापुढे त्यांना काही सुचत नव्हतं. क्षणभर आपला तोल जातोय असं त्यांना वाटलं. बाजूच्या घराच्या खांबात आधार घेत त्यांनी कसं तरी स्वतःला सावरलं. रस्त्यातले लोक आश्चर्यानं त्यांच्याकडे पाहत होते. पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून व्याघ्रस्वामी परत आपल्या घराकडे निघाले. घरी येताच त्यांच्या पत्नीनं सुलोचनानं त्यांना बघितलं आणि ती दचकलीच. काय झालं हो, विचारत तिनं त्यांना घरात घेतलं. व्याघ्रस्वामी काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांना इतकं हललेलं तिनं कधीच पाहिलं नव्हतं. तिनं त्यांना घरात आणून बसवलं. माठातल्या थंड पाण्यानं भरलेलं फुलपात्र त्यांच्या हातात दिलं. त्याच्या स्पर्शानं व्याघ्रस्वामी जरा भानावर आले. घटाघट 2-3 फुलपात्र भरून पाणी प्यायल्यावर त्यांना जरा बरं वाटलं. जरा वेळ बसून शांत झाल्यावर त्यांनी काय झालं ते सांगितलं. सुलोचनेचे डोळे सुद्धा भरून आले. काहीही गुन्हा नसताना आपल्या पतीला अशा प्रकारे पदमुक्त करून घालवून दिलेलं तिला तरी कसं सहन होईल. तोपर्यंत सोन्याच्या नाण्यांनी भरलेली तबकं घेतलेले 4 सेवक व्याघ्रस्वामी येऊन पोहोचले. व्याघ्रस्वामींना ते कळताच ते रागाने उठले. हाकलून लाव त्यांना, व्याघ्रस्वामी सुलोचनेला म्हणाले. त्या अन्यायी राजानं दिलेली भीक नकोय मला. पण सुलोचना विचारी होती. ती म्हणाली, एक ऐकाल का माझं? या धनाचा आत्तापुरता स्वीकार करा. त्याचं काय करायचं ते नंतर ठरवता येईल. हे परत पाठवण्यापेक्षा ठेवून घेऊ, नंतर पाहू. वाटलं तर सार्वजनिक ठिकाणी जाऊन भिकाऱ्यांना वाटून टाकू. ते वाटताना कुठलं धन आहे हे सांगू आणि वाटू. व्याघ्रस्वामींना ते एकीकडे पटलं. ठीक आहे, पण हे धन काही झालं तरी आपल्या घरासाठी वापरलं जाता कामा नये. इतकं सांगून ते माघारी वळले. सुलोचनेनं त्यांच्या वतीनं धन स्वीकारलं आणि सुरक्षित ठेवून घेतलं. राज्याच्या नियमाप्रमाणे व्याघ्रस्वामींना त्यांच्या निम्म्या वेतना इतकं निवृत्ती वेतन लागू होतं. व्याघ्रस्वामींनी ते सुद्धा नाकाचं ठरवलं होतं. पण सुलोचनेनं त्यांना विचारलं, एक सांगाल मला, तुमच्या राजानं अन्याय केलाय हे मला मान्य आहे, पण तुम्ही त्याबाबत काय करणार आहात? मी काय करू शकणार आहे सुलोचना? पावसानं मारलं आणि राजांनी झोडलं, तक्रार कोणाकडे करायची? हे तुम्ही बोलताय स्वामी. महाराज सम्राट कीर्तिवर्मन तुमच्या सल्ल्यानं राज्यकारभार करायचे. कुठली लढाई कशी करावी याबद्दल आधी सुकेतू बरोबर तुम्हालाही विचारायचे. सुकेतूच्या पश्चात तुम्हीच त्यांचे सल्लागार होतात. किंबहुना सुरुवातीच्या काळात महाराज मंगले सुद्धा तुमच्या सल्ल्यानं वागत आलेत. त्यांच्याकडे तलवार असेल तर तुमच्याकडे बुद्धी आहे. आज महाराज मंगले सिंहासनावर आलेत, पण तुमची निष्ठा चालुक्यांच्या राज्याशी आहे आणि चालुक्यांचा खरा वंशज राजकुमार एरेय आहे. आज ना उद्या त्याला तुमची गरज लागणार. मी धन ठेवून घेतलं त्याचं तेच कारण आहे. आज महाराज मंगलेश जे काही करत आहेत ते पाहता ते बहुधा सिंहासनाला चिकटून राहणार. राजकुमार एरेयाला त्यांनी आधीच राजवाड्यातून हटवलंय. महाराज मंगलेश सहजपणे सत्ता सोडणार नाहीत. पुढे मागे जर गरज पडली तर हे धन आपण राजकुमार एरेयाच्या स्वाधीन करू शकतो. व्याघ्रस्वामीचे डोळे एकदम उजळले. होय सुलोचना आहे, बरोबर बोलतेस तू. या धनाची खैरात आपण कधी करू शकतो, पण सध्या तरी राजकुमार एरेयासाठी आणि बदामीच्या भविष्यासाठी हे धन सुरक्षित ठेवून आपण त्याचे विश्वस्त बनू. माझं जितकं निवृत्ती वेतन येईल ते सुद्धा ह्यातच घालत जाऊ. आपल्या शेतीतून जितकं उगवेल तितकं घरासाठी पुरेसं आहे. एका वेगळ्याच निश्चयानं व्याघ्रस्वामी उठले. अन्यायी अत्याचारी मंगलेशच्या विरोधात गरज पडली तर एरेयाची साथ द्यायचा निश्चय करू. सुरतला प्रधानकीचा हुद्दा मिळून 2 महिने लोटले. मंगलेशनं त्याला बोलावून प्रश्न विचारला. सुरत, एक सांग, माझा थोरला भाऊ सम्राट कीर्तिवर्मन याला जनतेकडून जे प्रेम आणि आदर मिळत होता तो मला मिळत नाही असं मला वाटतं. तो मिळवण्यासाठी मी काय करू शकेन? सुरतनं उत्तर दिलं, महाराज, जनतेकडून तुम्हाला प्रेम आणि आदर मिळत नाही असं काही मला वाटत नाही. तरी अधिक प्रेम आणि अधिक आदर मिळवण्यासाठी आपण महाराज कीर्तिवर्मन यांच्याप्रमाणे एखादा मोठा यज्ञ का नाही करत? यज्ञाच्या निमित्तानं जनतेला दान करून धन वाटता येईल. जनतेच्या हातात जो धन देईल त्याला जनता आपलं मानते. त्यामुळे मला असं वाटतं आपण एखादा मोठा यज्ञ करावा. मंगलेशला हा सल्ला पटला. हेच मी त्या मूर्खाला व्याघ्रस्वामीला विचारत होतो, तर तो मला अक्कल शिकवायला लागला. तू हुशार आहेस. असं कर, अनंत स्वामींकडे जा. त्यांना म्हणावं मी भेटायला बोलवलंय. मंगलेशच्या आज्ञेप्रमाणे सुरत अनंत स्वामींना भेटायला गेला. त्यांना घेऊन आला. मंगलेशनं त्याला प्रणाम केला. या गुरुदेव. अनंत स्वामी येऊन आसनस्थ झाले. बोला महाराज, आज मला कशासाठी पाचारण केलं? गुरुदेव,
अण्णा कीर्तिवर्मन याच्या कारकिर्दीत बहुसुवर्ण आणि अग्निस्तोम हे दोन्ही यज्ञ पार पडले. त्याला आता बरीच वर्ष लोटली. पुन्हा असाच एखादा मोठा यज्ञ करावा अशी माझी इच्छा आहे. आपण त्या दृष्टीनं काय मार्गदर्शन करू शकाल? अनंत स्वामींनी क्षणभर विचार केला आणि ते म्हणाले, महाराज, आपण प्रश्न विचारलात म्हणून मी उत्तर देतो आहे. यज्ञ करण्याचा अधिकार कोणाला असतो? एखादा असा राजा ज्याला वंश परंपरेनं राज्य मिळालंय, किंवा त्यानं स्वतःच्या बळावर राज्य मिळवलंय आणि ज्याचा राज्याभिषेक झालाय, ज्यानं आजूबाजूच्या शत्रूंवर विजय मिळवलाय, ज्याच्याकडे विपुल धनसंपत्ती आहे, जो धर्माचरण करतो आणि ज्याची सुरू केलेला यज्ञ पूर्णत्वाला नेण्याची क्षमता आहे, अशाच राजाला यज्ञ करण्याचा अधिकार वेदांनी दिलेला आहे. आपले वडील बंधू वैकुंठवासी सम्राट कीर्तिवर्मन महाराज या सर्व निकषांवर उतरत होते, म्हणून मी त्यांना यज्ञ करण्याचा सल्ला दिला होता. त्यांचा पुत्र एरेय हा अल्पवयीन असल्यानं त्याच्या वतीनं राज्यकारभार करण्यासाठी म्हणून आपण सिंहासनावर आलात. पण तात्विक दृष्ट्या बघायचं तर राज्याचा अधिकारी आणि वारस राजकुमार एरेय हाच आहे. तुम्ही खऱ्या अर्थानं राजे नसून केवळ या राज्याचे विश्वस्त आहात. त्यामुळं तुम्ही राजपदाच्या निकषांवर उतरत नाही. ना तुम्हाला वंश परंपरेने राज्य मिळालंय, ना तुम्ही ते स्वबळावर कमावलंय. तुम्ही फक्त महाराज कीर्तिवर्मन यांनी मिळवलेलं राज्य सांभाळत आहात. त्यामुळे माझ्या मताप्रमाणे तुम्हाला सम्राट पदाचा यज्ञ करायचा अधिकार नाही. मंगलेशला अनंत स्वामींनी दिलेला सल्ला पटला नाही, पण तो त्यांना उघड विरोध करू शकत नव्हता. त्यांना बाजूला करून आपण परस्पर पैठणून शास्त्री बोलावावेत आणि यज्ञ करावा असं त्याच्या मनात आलं. त्याप्रमाणे त्याने सुरतला प्रतिष्ठानला जाऊन यज्ञाबद्दल विचारणा करून यायला सांगितलं. सुरत आज्ञेनुसार निघाला. त्यानं पैठणला जाऊन विचारणा केली, पण तिथेही त्याला नकारच मिळाला. अनंत शास्त्रांनी सांगितलेल्या कारणामुळेच पैठणच्या शास्त्रांनीही त्या राज्याभिषेक करायला नकार दिला. मंगलेशला काय करावं हे कळेना, परंतु तात्पुरता विचार त्यानं पुढे ढकलला. आता मंगलेश पुढे दोन मार्ग होते. एक तर यज्ञाचा विचार रद्द करायचा किंवा स्वतःचं राज्य मिळवून मग यज्ञ करायचा. त्यानं दुसरा मार्ग निवडला. दक्षिण भारतातले जवळजवळ सर्वच राजे कीर्तिवर्मनचे मांडलिक होते. कीर्तिवर्मनच्या मृत्यूनंतर काही मांडलिकांनी बदामीला खंडणी देणं बंद केलं होतं, पण परत त्यांनाच जिंकून घेऊन ते आपण निर्माण केलेलं राज्य असल्याचा दावा मंगलेश करू शकत नव्हता. त्यामुळे त्यांनी प्रभास आणि कार्तवीर्य या दोघांना बोलवलं. दोघेही तरुण सरदार होते, पण खूपच खालच्या दर्जावर होते. त्यांच्या हाताखाली जेमतेम 500-500 सैनिक होते. मंगलेशनं त्यांना प्रत्येकी 1000 सैन्य देऊन दक्षिण आणि उत्तर या बाजूला आणखी कोणती राज्य आहेत याची माहिती काढायला पाठवलं. पूर्व आणि पश्चिमेकडे त्याच्या राज्याची सरहद्द आधीच समुद्राला भिडलेली होती. त्यामुळे या दोन्ही समुद्रांच्या पलीकडे आणखी भूमी आहे हे जरी त्याला माहीत होतं, तरी समुद्र न ओलांडता राज्य वाढवायचं तर उत्तर किंवा दक्षिण या दोनच बाजू मोकळ्या होत्या. प्रभास उत्तरेकडे निघाला आणि कार्तवीर्य दक्षिणेकडे. साधारण वर्षभरात दोघं परत आले. कार्तवीर्याने आणलेली माहिती फारशी उत्तेजक नव्हती. दक्षिणेकडे अतिशय विरळ लोकवस्ती असलेला पंड्यांच्या अधिपत्याखालचा प्रदेश होता, पण बदामीच्या तुलनेत तिथून आर्थिक लाभ होण्या इतकं उत्पन्न त्या भागाचं नव्हतं. दक्षिणेकडे पुन्हा समुद्र होता. समुद्रात शरणद्वीप नावाचं बेट होतं, पण ते आकारानं साम्राज्य म्हणता येईल इतकं मोठं नव्हतं. लहान लहान मात्र बरीच बेटं दक्षिण सागरात होती. प्रभासनं आणलेली माहिती मात्र उपयुक्त होती. नर्मदेपर्यंतचा प्रदेश मंगलेशला आधीच ठाऊक होता. नर्मदा पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत पश्चिम सागराला येऊन मिळत होती. नर्मदेच्या मुखाजवळ म्हणजे वायव्येला मैत्रकांचं समृद्ध राज्य होतं. तिथून पूर्वेकडे वळलं ही कलचुरींचं महिष्मती साम्राज्य होतं आणि आणखी पूर्वेला पूर्वगंगांचा प्रदेश होता. माहिष्मतीच्या उत्तरेला अतिशय बलवान पुष्यभूती सम्राट राज्य करत होते, पण या सर्व दिशांना राज्य वाढवणं शक्य होतं. या भागात पुलकेशी किंवा कीर्तिवर्मनची सत्ता कधीच नव्हती. त्यामुळे हा भाग आपण जिंकून घेतल्यास ते साम्राज्य सर्वस्वी मंगलेशनं जिंकून घेतलेलं असणार होतं. मंगलेशनं प्रभासला विचारलं, तुझ्या मते आधी कुठलं राज्य जिंकून घेणं योग्य ठरेल? महाराज, पूर्व गंगांचा प्रदेश तसा मागासलेला आहे. पूर्वी आपण त्यांना जिंकून घेतल्यावर त्यांनी तिथला भाग जरी आपल्यापासून पुन्हा जिंकून घेतला असला तरी तिथे इतकी आर्थिक सुबत्ता नाही. कलचुरींचे पुष्यभूती साम्राज्याबरोबर नातेसंबंध आहेत. कलचुरींवर हल्ला झाला तर पुष्यभूती सम्राट प्रभाकर वर्मन त्यांना मदत करायला येण्याची शक्यता आहे. तसे मैत्रकांचेही पुष्यभूतींबरोबर नातेसंबंध आहेत, पण पुष्यभूती साम्राज्य आणि मैत्रक साम्राज्य यातील अंतर खूप जास्त आहे. मैत्रकांना पुरेशी मदत देणं पुष्यभूतींना अवघड जाऊ शकतं. हे सर्व लक्षात घेता मैत्रकांचा भाग आपण आधी पादाक्रांत करावा असं मी म्हणेन. याचबरोबर मैत्रकांच्या भागात सूर्यपूर वगैरे उत्तम बंदर आहेत. तिथे खंबातच्या भागात रत्नांचा खूप मोठा व्यापार चालतो. आर्थिकदृष्ट्या तिथे अधिक सुबत्ता असलेला भाग आहे. तेव्हा मैत्रक राज्य ही आपली पहिली पायरी असू शकते.
रत्नांचा व्यापार करणारा भाग निश्चितच मंगलेशनं दुर्लक्ष न करण्यासारखी माहिती होती. उत्तम बंदरं असणं ही सुद्धा महत्वाची माहिती होती. तेव्हा कलचुरींवर वेळ वाया न घालवता हा श्रीमंत भाग आधी ताब्यात घ्यावा असं मंगलेशनं ठरवलं. मैत्रकांचा राजा कोण आहे? त्यानं विचारलं. मैत्रकांचा सध्याचा राजा धरासेन दुसरा हा आहे. वल्लभी किंवा वल्लभीपूर ही त्याची राजधानी आहे. या भागातले लोक गुजराती भाषा बोलतात. लढवय्ये म्हणून त्यांचा लौकिक नाही. ठीक आहे. तू तुझ्या सैन्यासह परत त्या भागात जा. मैत्रक राज्याची अधिक माहिती काढ. मला त्यांचं सैन्य किती आहे, हत्ती घोडे की वगैरे सगळी किती आहेत, पूर्वीच्या लढ्यात कसे लढले, त्यांचा आरमार वगैरे असेल तर त्याची माहिती, सर्व गोष्टींची माहिती हवी आहे. तुला अजून 6 महिन्याचा काळ देतोय. 6 महिन्यात सर्व माहिती काढून पावसाळ्यापूर्वी इथे येऊन मला माहिती दे. नीट माहिती काढलीस तर मैत्रकांच्या मोहिमेवर मी तुला नेमीन. तिथे यश मिळवलंस तर माझ्या दरबारात वरची जागा तू मिळवू शकतोस. इतकं सांगून मंगलेशनं त्याला निरोप दिला. वरची जागा मिळवण्याचं गाजर दाखवलं की तो हवे तितके कष्ट घेईल आणि स्वतःच्या हाताखाली मोहीम मिळणार म्हटल्यावर जास्त बारकाईनं अचूक माहिती काढील याची मंगलेशला खात्री होती. या भागात इथेच थांबूया. पुढच्या भागात पाहूया मंगलेशची गुजरातवरची स्वारी कशी झाली. पुढे जाण्यापूर्वी एक गोष्ट आठवण करून देतोय. सूर्यपूर म्हणजेच आजचं सुरत आणि शरणद्वीप म्हणजे आजचं श्रीलंका. ठीक आहे ना. आणि इतर जी बेटं होती त्यांना आपण लक्षद्वीप, मालदीव या नावाने ओळखतो. ठीक आहे. इथे थांबूया. ऐकत राहा. एक होता परमेश्वर. धन्यवाद.